Saregama Aigya Saregama. नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे सारेगमप मध्ये. आणि मला सांगायला अतिशय आनंद होतोय की आता ह्या पर्वामध्ये कोणताही निकाल उरलेला नाहीये. कालच ह्या पर्वाचा शेवटचा निकाल आपण पाहिला आणि आता इथून महाअंतिम फेरीपर्यंत आपण अनुभवणार आहोत तो फक्त स्वरांचा उत्सव. आता आपल्याबरोबर जे 3 स्पर्धक आहेत, राहुल सक्सेना, उर्मिला धनगर आणि अभिलाषा चेल्लम, हे तिघही महाअंतिम फेरीपर्यंत पोहोचलेले आहेत. ह्यांची गाणी आपण आतापर्यंत अनेक गाणी ऐकलेली आहेत, ह्यांच्या गाण्याचा आपण आनंद घेतलेला आहे. हाच आनंद आता आपल्याला मिळत राहणार आहे थेट महाअंतिम फेरीपर्यंत. आणि तिथपर्यंत तुमच्या शुभेच्छा, तुमचे आशीर्वाद आणि तुमची मतं ह्यांच्या पाठीशी असणार आहेत. आणि त्याबरोबर परीक्षकांचे गुणही असणार आहेत. तेव्हा टाळ्यांनी स्वागत करूया आपले परीक्षक डॉक्टर सलील कुलकर्णी. आजही अवधूत गुप्ते आपल्यासोबत नाही आहेत, त्यामुळे सलील कुलकर्णींनीच अवधूतच्या स्टाईलमध्ये सलाम ठोकून आपल्या सगळ्यांना ग्रीट केलेलं आहे. पण मान्यवर परीक्षक मात्र आपल्यासोबत आहेत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया ज्येष्ठ गायिका सुलोचनाताई चव्हाण, खूप खूप स्वागत तुमचं. आणि मला इतका आनंद होतोय पुन्हा एकदा इकडे बघून. तुम्ही हे पर्व मला माहिती आहे तुम्ही टेलिव्हिजनवर बघत असालच नक्की. तर आमच्या ह्या आता हे 3 जण महाअंतिम फेरीत पोचलेले आहेत. तर ह्या तिघांना तुम्ही काही सांगू इच्छिता? आहे, मी ऐकते त्यांचं. पण प्रथम आपणा सर्वांना प्रेमपूर्वक नमस्कार. कलाकारांना कलाकार बनवणारे आपण आहात. आपण जितकं प्रोत्साहन द्याल तितकी त्यांची कला वाढतीच राहणार. आणि एका गोष्टीचा आनंद होतो की सुलोचना चव्हाणांना अजून कोणी विसरलेलं नाही. शक्यच नाही. या तिघांचंही मी ऐकते गाणं, अप्रतिम गातात, प्रश्नच नाही. पण त्यांनी एकच ध्येय ठेवायचं, मी अमुकांच्या गाण्याची नक्कल करते, तर ज्यांच्या गाण्याची आपण नक्कल करतो त्या होऊ नका, तुम्ही व्हा. आपण फारच छान गाता, मी ऐकते तुमची गाणी, प्रश्नच नाही. परमेश्वर आपल्याला खूप खूप चांगले आशीर्वाद देतो आणि खूप मोठ्या. सुलोचनाताई, आता मी तुम्हाला विनंती करेन की तुम्ही स्थानापन्न व्हावं. आता आपल्यासोबत 3 स्पर्धक आहेत, त्यामुळे आज आपण ह्यांची भरपूर गाणी ऐकणार आहोत आणि त्याचा भरपूर आनंद लुटणार आहोत. हे तिघही जण 3 गाणी आपल्यासमोर सादर करणार आहेत. आणि पहिल्या फेरीसाठी आता मी पहिल्या स्पर्धकाला इकडे आमंत्रित करते. अनुमती असेल तर सुरुवात करूया. सर्वप्रथम आपल्या समोर येते, स्वागत करूया अभिलाषा चेल्लम. अभिलाषा, सर्वप्रथम अभिनंदन. थँक्यू. आणि महाअंतिम फेरीसाठी खूप खूप शुभेच्छा तुला. थँक्यू सो मच. काही वेगळा विचार केलायस? काही प्लॅन्स आहेत? आत्ता नाही केले, पण मी करीन नक्की. मी पुढच्या एपिसोडमध्ये हाच प्रश्न तुला परत विचारीन. तोपर्यंत प्लॅन्स तयार असतील तर आम्हाला नक्की सांग. आत्ताच्या गाण्यासाठी विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू. मागे उभा
लिंपून राहे माझ्याकडे देव माझा पाहतो आहे मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश. थँक्यू. काय वाटतं अभिलाषा, अप्रतिम गाणं झालं तुझं. थँक्यू. वंडरफुल. सलील, सगळ्यात पहिल्यांदा तिघांचं अभिनंदन करतो की मला खरंच आजच्या एपिसोडला एकदम ऑडिशन्सची आठवण येते. जेव्हा मला आठवते पुणे केंद्रावर राहुल आणि उर्मिला ऑडिशन द्यायला आले होते आणि अभिलाषा मुंबई केंद्रावर ऑडिशन द्यायला आली होती. आणि त्या सगळ्या रांगेमध्ये फॉर्म घेऊन आत येऊन घाबरत घाबरत आपली गाणी सादर करणारे तिघं आता महाअंतिम सोहळ्यासाठी सज्ज झालेले 3 फायनलिस्ट आहेत. तर खूप मनापासून अभिनंदन. हा प्रवास तुमच्या इतकाच आम्हालाही फार सुखावणार आहे. तो सगळं तुम्ही ज्या पद्धतीने इथपर्यंत लढत आलात, कारण तिघांनी खूप प्रत्येक स्तरावरती स्वतःला सिद्ध करत तुम्ही इथपर्यंत आलात. तर मी तिघांचं आधी अभिनंदन करतो या एपिसोडच्या सुरुवातीला. आणि फार सुंदर सुरुवात झाली. एक तर ही एपिसोड सुरुवात होण्याची जी वेळ आहे की 9:30 वाजता यमन मधलं कॉम्पोजिशन ऐकणं हे इतकं करेक्ट गोष्ट असते. हे जे राग ज्यांनी तयार केले की त्या वेळेला ते राग चांगले का वाटतात. यमन सकाळी गेल्याने काही वाईट वाटतो असं नाही, पण वर्षभरात कधीही आपण चकली खातोच, पण ती दिवाळीच्या सकाळी खाताना जी मजा असते तसं त्या रागाचं असतं. तो 8:30 ते 9:30 10 यमन असं पाठीवरून हात फिरवतो. आत्ता पण तो अतिशय सुखावणारा दिलासा देणारा असा यमन होता आणि खूप छान गायचं. आता जेवढं काही सलीलने सांगितलं ना त्याच्यापेक्षा मी आणि काय सांगणार, पण सुरुवात अतिशय चांगली झाली आणि छान गायलं, प्रश्नच नाही. थँक्यू. थँक्यू सो मच. सो वंडरफुल. अभिलाषा, मार्क मिळत आहेत, ते आपल्याला दिसणार नाही आहेत. पण विश यू ऑल द बेस्ट. आणि आता तुम्ही तिघच म्हटल्यावर मार्क तर तिघांनाही छानच मिळणार आहेत, त्याबद्दल मला काही शंकाच नाही आहे. सो ऑल द बेस्ट पुढच्या गाण्यांसाठी. थँक्यू. Sa re ga ma pa, ay ya, sa re ga ma pa.